विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य यामध्ये आपण व्यवस्थापनाचं नियोजन, संघटन आणि समन्वय या कार्यासह कर्मचारी व्यवस्थापन या कार्याचा विचार केलेला आहे। तर आज आपण निर्देशन या कार्याविषयीची माहिती घेणार आहोत। तर सर्वसामान्यपणे निर्देशन किंवा डिरेक्टिंग या कार्याविषयीची माहिती घेत असताना कर्मचाऱ्यांचं प्रभावी नेतृत्व करणे, कर्मचाऱ्यांना सल्ला, सूचना, मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे आणि व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आराखडा तयार करणे आणि तो आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच्या ज्या क्रिया आहेत या क्रियांना आपण ढोबळमानानं निर्देशन असं म्हणतो। या निर्देशन कार्याचा अर्थ विचारात घेत असताना व्यवसायातील निर्देशन कार्याचं महत्त्व विचारात घेऊन व्यवस्थापकाला जी वेगवेगळी कार्य करावी लागतात या कार्यातील व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणून निर्देशन कार्याकडे पाहिलं जातं। निर्देशन ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक सूचना, सल्ला, मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणा देतात, तसेच पूर्वनियोजित ध्येय प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देत असतात। मग निर्देशन कार्याच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत या क्रियावरून आपल्याला असं म्हणता येतं की निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या दैनंदिन कामकाजातील समस्या आहेत या समस्या सोडविण्यास मार्गदर्शन करतात। त्यांचे जे दैनंदिन कामकाज आहे ते योग्य पद्धतीनं, योग्य वेळेत आणि अपेक्षित दर्जाने कसं करावं या संबंधी मार्गदर्शन करतात, मार्ग दाखवितात। म्हणून निर्देशन कार्याला व्यवसाय संस्थेचा जीवनदीप म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मग या निर्देशन कार्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा पहिली व्याख्या थियो हायमन यांनी केलेली व्याख्या की निर्देशन म्हणजे नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडते किंवा नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्र म्हणजे निर्देशन। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की आपण जो आराखडा तयार केलेला आहे की आपली जी योजना आहे या योजनेप्रमाणे व्यवसायामध्ये कामकाज चालतं किंवा नाही आणि ते त्या योजनेप्रमाणेच कामकाज चालावं या संबंधी ज्या आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया किंवा तंत्र आहे ते तंत्र म्हणजे निर्देशन। दुसरी व्याख्या आहे अर्नेस्ट डेल या विचारवंतांनी केलेली। त्यांचं म्हणणं असं आहे की निर्देशन म्हणजे गुणवत्ता मिळविण्याची प्रक्रिया आणि धोरण यांचे स्वरूप ठरविणे आणि त्यांची आखणी करणे। म्हणजे एखादं कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तर त्या कार्यातली कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता कशी मिळवायची, ते कार्य आपल्याला अपेक्षित असलेल्या दर्जाचं कसं करून घ्यायचं याची प्रक्रिया आणि त्या संबंधीची धोरणे याचं स्वरूप ठरविणे, त्यांची आखणी करणे म्हणजे निर्देशन होय। मग निर्देशन कार्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि त्याचा अर्थ जेव्हा आपण विचारात घेतला त्यावेळेला आपल्याला सारांश रूपानं निर्देशन म्हणजे काय तर असं म्हणता येईल की अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या समूहाला योग्य कार्यक्षमतेने काम करावं, आपली उद्दिष्टे वेळेत साध्य व्हावीत यासाठी त्यांना सल्ला देणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे, त्यांनी कार्यक्षमतेने काम करावं म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे
आणि त्यांना प्रेरणा देणे ही जी कार्य आहे ही कार्य निर्देशन कार्यामध्ये केली जातात. मग या निर्देशन कार्याचं महत्त्व विचारात घेत असताना पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो की निर्देशन कार्य हे कर्मचाऱ्यांच्या कार्यकृतीला प्रवृत्त करीत असतं. कारण का, व्यवसायाची फक्त योजना आहे, व्यवसायाने आराखडा तयार केलेला आहे, व्यवसायाची धोरणं स्पष्ट आहेत आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जी साधनं आहेत ही साधनं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, मनुष्यबळ उपलब्ध आहे. परंतु केवळ व्यवसायाचा आराखडा, त्यासाठीची साधने आणि मनुष्यबळ म्हणजे व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता नाही. म्हणजे केवळ आपण आराखडा तयार केला म्हणजे आपली उद्दिष्टे साध्य झाली असं आपण म्हणू शकत नाही. मग ही उद्दिष्टे कधी साध्य होणार आहेत? जोपर्यंत व्यवसायाच्या ध्येयधोरणानुसार व्यवसायातील कर्मचाऱ्यांना आपण कार्यप्रवृत्त करत नाही तोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होत नाही. मग या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात कार्याला लावायचं असेल तर निर्देशन ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. कारण निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक स्वतः त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून त्या कर्मचाऱ्यांनी उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने कशा पद्धतीनं काम करावं याच्या सूचना देत असतो, कामासंबंधीचे आदेश देत असतो आणि कर्मचारी दिलेल्या सूचनांचं पालन करतात किंवा नाही यावर लक्ष ठेवतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कृतीला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचं काम निर्देशन कार्यामुळं होत असतं. त्यानंतर निर्देशन कार्याचं दुसरं महत्त्व की निर्देशन कार्यामुळे प्रयत्नांचे एकत्रीकरण करणं शक्य होतं. की व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टे आहेत, मग ही वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करायची असतील तर केवळ आपल्या योजना आहेत, आपली साधने आहेत म्हणून कर्मचारी त्यांची उद्दिष्टे साध्य करू शकतात असं नाही. कारण व्यवसायाची उद्दिष्टे ही व्यापक आहेत. मग या उद्दिष्टांना प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्या उद्दिष्ट पूर्तीसाठीचा जो कर्मचाऱ्यांचा समूह आहे या कर्मचाऱ्यांच्या समूहाला त्यांच्या प्रयत्नाला एकत्रित करणं आवश्यक असतं. कारण कोणतंही उद्दिष्ट एखादा कर्मचारी साध्य करू शकत नाही, कारण व्यवसायाची उद्दिष्टे ही व्यापक आहे. मग या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. मग व्यवस्थापक यासाठी काय करतो की व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जे कर्मचारी लागतात, जे विविध विभाग लागतात, त्या प्रत्येक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना एकत्रित करतो. परिणामी व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रभावी नेतृत्व संभाषण यातून कर्मचाऱ्यांचे प्रयत्न एकत्रित करणे, त्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करणं शक्य होतं. आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण होत नाही म्हणजेच उद्दिष्ट पूर्तीसाठी काम करणारा प्रत्येक कर्मचारी त्याचं काम वेगवेगळं असेल परंतु कामाचा उद्देश मात्र एकच असेल, प्रत्येकाच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करणं हे निर्देशन कार्यामुळं शक्य होत असतं. आता एकत्रीकरण करणं म्हणजे व्यवसायामध्ये जे कर्मचारी काम करतात त्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांना उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने कार्यप्रवृत्त करणे. त्यानंतर निर्देशन कार्याचं महत्त्व आहे की प्रेरणेचे साधन. की जेव्हा व्यवस्थापक निर्देशनाचं कार्य करतो तेव्हा तो कर्मचाऱ्यांचं प्रभावी नेतृत्व करीत असतो. प्रत्यक्ष कर्मचारी काम करतात तेव्हा ते काम कार्यक्षम पद्धतीने कसं करावं यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करतो, सूचना देतो. आणि केवळ तो मार्गदर्शन करून सूचना देऊन थांबत नाही,
तर संबंधित कर्मचारी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्य करतात किंवा नाही यावर तो लक्ष ठेवतो. हे कार्य करीत असताना कर्मचाऱ्यांनी समजा एखादी सूचना केली तर त्या सूचनांचा, कर्मचाऱ्यांच्या मतांचा तो व्यवस्थापक आदर करीत असतो. परिणामी निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक हे कर्मचाऱ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नेतृत्व करतो आणि हे नेतृत्व करीत असताना कर्मचाऱ्यामध्ये जे सुप्त गुण आहेत, कर्मचाऱ्यामधले ज्या क्षमता आहेत, या क्षमता ओळखतो आणि या सुप्त गुणांचा विकास कसा करता येईल यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना मदत करतो. परिणामी प्रभावी निर्देशन कार्यामुळे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा देत असतो. त्यानंतर निर्देशन कार्यामुळे व्यवसायास स्थिरता किंवा स्थैर्य प्राप्त करणं शक्य होतं. की कोणत्याही व्यवसायाचं अस्तित्व टिकवायचं असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्या व्यवसायाला स्थैर्य मिळणं आवश्यक असतं. आणि कोणत्याही व्यवसायाचं स्थैर्य हे प्रामुख्याने व्यवसायातील संदेशवहन, पर्यवेक्षण, प्रोत्साहन आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. म्हणून निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने कार्यप्रवृत्त व्हावं यासाठी कर्मचाऱ्यांना संदेशवहन करतो, त्यांचं पर्यवेक्षण करतो, त्यांना प्रोत्साहन देतो. परिणामी कर्मचाऱ्यांचं सुद्धा व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य मिळतं. कर्मचारी व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वचनबद्ध होतात आणि मग व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील सहकार्यामुळं व्यवसायाच्या कार्यक्षमता वाढतात. पर्यायाने व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होत असते. त्यानंतर निर्देशन कार्याचं महत्त्व, बदलांचा सामना करणे शक्य होते. की आपण प्रामुख्याने विचार करतो की व्यवसायातील यंत्रसामुग्री, ग्राहकांची मागणी, उत्पादनाची पद्धती, व्यवसायाच्या उत्पादनामध्ये वापरले जाणारं तंत्रज्ञान याच्यामध्ये सातत्याने बदल होत असतो. म्हणजे व्यावसायिक पर्यावरण जे आहे हे व्यावसायिक पर्यावरण हे कधीही स्थिर नसतं. व्यावसायिक पर्यावरणामध्ये सातत्याने बदल होत असतो. मग या बदलाचा कर्मचाऱ्यांनी स्वीकार करणं आवश्यक असतं. कारण व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे बदल होतात हे बदल जोपर्यंत कर्मचारी स्वीकारत नाहीत तोपर्यंत व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. परंतु व्यावसायिक तंत्रज्ञानामध्ये, व्यवसायाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये जो बदल होतो हा बदल स्वीकारण्याची क्षमता, या बदलाला सहकार्य करण्याची कर्मचाऱ्याची वृत्ती ही तेव्हाच वाढते, वृद्धिंगत होते जेव्हा नेतृत्व कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून कर्मचाऱ्यांना ते बदल स्वीकारणं का गरजेचं आहे, त्या बदलामुळे कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे, त्या बदलामुळे व्यवसायाला कोणता फायदा होणार आहे याचं महत्त्व संबंधित कर्मचाऱ्याला समजावून सांगतात. त्यावेळेला तो कर्मचारी व्यवसायात होणाऱ्या बदलांचा स्वीकार करीत असतो. तसेच बदल स्वीकारण्याचे फायदे काय आहेत हे समजावून सांगण्याचं काम व्यवस्थापक निर्देशन कार्यातून कर्मचाऱ्यांना करीत असतो. परिणामी निर्देशन कार्यामुळे बदलांचा सामना करणं, बदल स्वीकारणं, ते अवगत करणं कर्मचाऱ्यांना शक्य होतं. की उदाहरणार्थ आपण जर पारंपरिक ऑफिस आहे, या पारंपरिक ऑफिस शिवाय समजा आपण ई फायलिंग ही कन्सेप्ट स्वीकारली, कार्यालयाचं संगणकीकरण करण्याचा आपण मानस केला. हा मानस
केवळ आपण धोरणं आखली, त्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं म्हणजे प्रत्यक्षात येईल असं नाही. मग आपलं हे जे धोरण आहे हे प्रत्यक्षात कधी उतरणार आहे? जोपर्यंत कर्मचाऱ्याचं त्या धोरणाला सहकार्य मिळत नाही, कर्मचारी ई फायलिंग किंवा कम्प्युटरायझेशन याचा बदल स्वीकारत नाहीत, तोपर्यंत या धोरणाला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून त्यांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, सूचना देणे, संदेशवहन करणे आणि त्यांना बदलांचं महत्त्व पटवून देणे हे कार्य निर्देशन कार्यामध्ये केलं जातं. म्हणून निर्देशन कार्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये बदल स्वीकारणे, बदलाचा सामना करणे शक्य होते. त्यानंतर निर्देशन कार्यामुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर करता येतो. की निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो आणि व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीची वेगवेगळी साधने वापरली जातात. यामध्ये मनुष्यबळ असेल, श्रम असेल, कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री असेल, भांडवल असेल, इंधन असेल. तर ही जी वेगवेगळी साधने आहेत, या साधनांचा जितका अपव्यय कमी होईल तितका व्यवसायाचा उत्पादन खर्च कमी होत असतो. आणि व्यवसायाचा उत्पादन खर्च जितका कमी तितका व्यवसायाच्या उत्पादनाच्या किमती कमी असतात. आणि उत्पादनाच्या किमती कमी झाल्या की त्या उत्पादनाला ग्राहक स्वीकारत असतो, प्रतिसाद देत असतो. पर्यायाने व्यवसायाचा नफा वाढतो. मग जोपर्यंत संसाधनाचा अपव्यय कमी करणं व्यवस्थापनाला शक्य होत नाही, तोपर्यंत व्यवसायाच्या नफ्याचं प्रमाण वाढण्याचे स्वप्न व्यवस्थापक किंवा व्यवसाय पाहू शकत नाही. म्हणून निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो, कामासंबंधी त्यांना मार्गदर्शन करतो आणि ज्या ठिकाणी कर्मचारी चुकतात त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्या चुका कशा दुरुस्त कराव्यात यासंबंधी सूचना देत असतो. परिणाम, व्यवसायातील कर्मचारी जेव्हा उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने काम करतील त्यावेळेला त्यांना त्या उद्दिष्टपूर्तीसाठी किती साधने लागतात याचा विचार सुद्धा व्यवस्थापनामध्ये निर्देशन कार्यात केला जातो. मग त्या कर्मचाऱ्याचं उद्दिष्ट काय आहे, त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी काय आहे आणि ती जबाबदारी त्याला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी किती साधने लागतात याचाही आराखडा व्यवस्थापन तयार करीत असतं. आणि त्या आराखड्यानुसार कर्मचाऱ्यांना तितकी साधने उपलब्ध करून दिली जातात. परिणामी प्रभावी निर्देशन कार्यामुळे उत्पादन कार्यासाठीचा जो आराखडा आहे त्या आराखड्यानुसार कर्मचाऱ्यांना साधने उपलब्ध करून दिली जातात. आणि मग तितक्याच साधनांमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांची उद्दिष्टे, त्यांची जबाबदारी पूर्ण करायची असते. म्हणून निर्देशन कार्य संसाधनाचा अपव्यय टाळण्यामध्ये, संसाधनाचा पर्याप्त वापर करण्यामध्ये, व्यवसायाचा उत्पादन खर्च कमी करण्यामध्ये आणि त्यातून व्यवसायाच्या नफा वाढविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर निर्देशन कार्याचं महत्त्व आहे संघभावना निर्माण होते. की असं म्हटलं जातं की निर्देशन कार्यामध्ये जो अधिकारी आहे किंवा जो व्यवस्थापक आहे हा कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करीत असतो. त्या कर्मचाऱ्याच्या समूहाचं नेतृत्व तो व्यवस्थापक करतो. म्हणजे त्या समूहाकडून जी जबाबदारी व्यवसायाला अपेक्षित आहे ही जबाबदारी तर त्या समूहाकडून तो पूर्ण करून घेतोच, शिवाय त्या प्रत्येक समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये एक भावना निर्माण करतो की आपल्याला एकसंघपणे कार्य केल्याशिवाय व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करता येत नाही. मग व्यवस्थापक निर्देशन कार्यातून व्यवसायाच्या यशात वैयक्तिक प्रयत्नापेक्षा सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाची भूमिका बजावतात याचं महत्त्व संबंधित कर्मचाऱ्यांना
समजावून सांगतो. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा एकीचं महत्त्व काय आहे, संघभावना काय आहे हे पटतं आणि मग त्यातून कर्मचारी ध्येयप्राप्तीसाठी कार्यप्रवृत्त होतात. कारण का, प्रत्येक जण प्रत्येकाची जबाबदारी तर पूर्ण करतोच, शिवाय एखादा कर्मचारी जर त्याची जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये असमर्थ ठरला तर ती त्या कर्मचाऱ्याचं अपयश मानलं जात नाही, त्या समूहाचं अपयश मानलं जातं. म्हणून समूहातील इतर कर्मचारी सुद्धा समूहाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्या अकार्यक्षम कर्मचाऱ्याची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संघभावनेने प्रयत्न करतात. म्हणून व्यवसायामध्ये संघभावना निर्माण करण्यात निर्देशन कार्य अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यानंतर निर्देशन कार्य कर्मचाऱ्याची क्षमता ओळखण्यास मदत करते. जेव्हा प्रत्यक्ष कर्मचारी कार्य करतात त्यावेळेला तो कर्मचारी ज्या पदावर काम करतो त्या पदाची शैक्षणिक पात्रता ही त्या कर्मचाऱ्याकडे असतेच, परंतु त्या पदासाठीच्या किमान शैक्षणिक पात्रतेशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याकडे जास्तीची शैक्षणिक पात्रता असते. औपचारिक शैक्षणिक पात्रता असते. या औपचारिक शैक्षणिक पात्रतेबरोबरच कर्मचाऱ्यामध्ये काही विशेष गुण असतात, कर्मचाऱ्यामध्ये काही क्षमता असतात. म्हणजे कर्मचारी ज्या पदावर काम करतो त्या पदासाठीच्या कौशल्यासह इतर गुण किंवा क्षमता कर्मचाऱ्यामध्ये असतात. मग हे व्यवस्थापकाला कधी कळतं, जेव्हा व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यातलं अंतर कमी होतं, तेव्हा त्या कर्मचाऱ्यामध्ये कोणते विशेष गुण आहेत हे व्यवस्थापकाला कळतं. ते निर्देशन कार्यामुळे. कारण का, निर्देशन कार्यामध्ये व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करीत असतो, कर्मचाऱ्यांना सल्ला सूचना मार्गदर्शन देत असतो. हे कार्य करीत असताना प्रत्येक कर्मचारी त्यांची जबाबदारी पूर्ण करताना त्या कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे, त्या कामाचं पर्यवेक्षण करणे, त्याचं मूल्यमापन करणे हे कार्य सुद्धा व्यवस्थापकाला करावी लागतात. म्हणून त्या कामासाठीच्या पात्रतेबरोबरच त्या कर्मचाऱ्याची विशेष गुण कोणती आहेत हे त्या व्यवस्थापकाला कळतात. आणि या विशेष गुणामुळे जेव्हा त्या कर्मचाऱ्याच्या पात्रतेशिवाय विशेष गुणांचं काम व्यवसायामध्ये उपलब्ध होईल त्यावेळेला तो त्या विशेष गुणाचा कर्मचारी कोणता आहे त्या कर्मचाऱ्याला संधी देण्याचं काम निर्देशन कार्यामुळे शक्य होतं. म्हणजेच निर्देशन कार्य कर्मचाऱ्यातील विशेष गुण आणि क्षमता ओळखण्यास मदत करतं. निर्देशन कार्य कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यास मदत करतं. आणि निर्देशन कार्य कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा सर्वोत्तम वापर कसा करावा यासाठी सुद्धा मदत करतं. परिणामी प्रभावी निर्देशन कार्यामुळे व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. त्यानंतर निर्देशन कार्याचं महत्त्व, कार्यक्षमता वाढते. सर्वसामान्यपणे आपण व्यवसायाचा विचार केला तर निर्देशन कार्यामुळे संघभावना निर्माण होते. निर्देशन कार्यामुळे व्यवसायातील होणाऱ्या बदलाला कर्मचारी स्वीकारास तयार होतात. निर्देशन कार्यामुळे संसाधनाचा पर्याप्त वापर होतो. निर्देशन कार्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये सुप्त गुणांचा शोध घेणे आणि ते सुप्त गुण योग्य वेळेला वापरणे शक्य होतं. परिणामी निर्देशन कार्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे सुद्धा शक्य होते. आणि मग कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली की व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होत असतात. त्यानंतर कर्मचारी सहकार्य मिळविणे निर्देशन कार्यामुळे शक्य होतं.
की निर्देशन कार्यामध्ये कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचा समूह याचं नेतृत्व व्यवस्थापक करीत असतो. हे नेतृत्व करीत असताना संघटनात्मक कार्य, सामूहिक कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळविणे हे निर्देशन कार्यामुळे शक्य होत असतं. निर्देशन कार्यात उच्च स्तर व्यवस्थापनापासून कनिष्ठ स्तर व्यवस्थापनापर्यंत सहकार्य मिळविण्याची क्षमता आहे. परिणामी सहकार्य, सांघिक कार्य आणि उच्च कार्यक्षमता यामुळे व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे शक्य होते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापकाला जे वेगवेगळी कार्य करावी लागतात, या वेगवेगळ्या कार्यातील निर्देशन कार्याचं महत्त्व आपण विचारात घेतलेलं आहे.